गुड मॉर्निंग गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. सकाळ झाले, कपडे भांडी झालेत, झाडू मारायचा म्हणजे झाडू मारलाय. बाबूनी पसारा केलाय, तुम्हाला दाखवते. बघा बाबूचा पसार. आणि आता चाही आणि चपाती खाते आणि मेडिकलला जाते. बाबाही मेडिकल खोललं आहे, 9:15 झालेत. आणि आता मेडिकलमध्ये जाऊन साफसफाई करायची, दिवाबत्ती करायची, ती करून घेते. ओके, बाय. वाजलेत 10:30 हां, 10:35. आणि नातूनी ना आजीने झोपून घेतलं, म्हणजे उठलेलं तर लवकरच. नातूला पण काही काम नसतं, 4ला उठतो, परत झोपतो ना, परत 7ला उठला. मला 7 नाही, सॉरी 6:30ला डबा बनवायला उठलेली त्यावेळेस. मग उठला, मी चपात्या टाकले, ते चहामध्ये चपाती घालली ॲज युज्युअल, आणि मग परत झोपून घेतला. बघा आत्ता आणि आम्हाला काम नकाच लवकर उठवतो, 4ला उठतो. मग त्याला झोपवता अर्धा तास जातो, आपली झोप मोड होते ना. आता आज बोलली गुरुवार आहे, चांगला दिवस आहे, मठात जाऊन येऊ दे. जोडीदार बघते कोण भेटतो का. सोबत तर कोण भेटला नाही, एकटीच आली, मठात आली. मस्त प्रसन्न वातावरणात दर्शन घेतलं, जरा बसली. अशा प्रकारे आपला खूप छान दर्शन झालं आहे. आणि आत्ता आपण चालू आहे आपल्या मेडिकलला, बॅक टू मेडिकल. थोडंसं काम करायचं आहे, बघू आता सकाळी आल्यापासून कामच करत होते. आता जस्ट निवांत झालेत. आता 10:30 पावणे 11 झाले असतील. तर जाते मेडिकलला, थोडा वेळ बसते, मोबाईल बघते, नंतर काम करेल. आणि इकडे खाडे विद्यालयाकडनं शॉर्टकट होता, ते हे शिर्डीचं साईबाबाचं मंदिर आहे, इथे नेहमी भंडारा असतो. कोणाचं काय बोलतात, 50वा बड्डेच करायचे मला. 50. हां बबडा, इकडं बघ ना, कर. कसा करतो तू, बोल हॅलो गाईज. मी पोज देतोय. बाबू, ए बाबू. ॲक्च्युली विषय असा आहे, माझी दाढ तुटले आणि एक कॉर्नर आहे ना, तो निस्ता जिभेला लागतोय, त्यामुळे बोलताना पण दुखत आहे. आणि बाबूच्या आजीला बरं नाही वाटत आहे, म्हणजे चक्करसारखं होते. तर बाबू चाललाय माझ्यासोबत मेडिकल, चमन गोटा. व्हिडिओ नाही बनवली कारण का मला बोलायलाच त्रास होतो. तर काय करू, म्हणजे असं बोललंच जात नाहीत जिभेचं. आता काय करा, डेंटिस्टकडे जायलाच लागेल. आता उद्या तर टाईम नाही, तोपर्यंत जर जास्त दुखलं तर बरोबर जाईल. थोडक्यात झालं तर ओके. आता 4 डिलेवरी आहेत, 4ही देऊन येते एक साथ. 5वी पण आहे, गोळी घेऊन आले, जर लागलीच तर देईल. चलो, इथं बहुत अंधार आहे, अभी देकर आती. आम्ही कालच वॉकर घेऊन आलतो आणि आज ती सेल पण झाली. आता परत उद्या परवा घेऊन यायला लागेल, कारण का मी अजून एक कस्टमरला रेट दिला आहे, त्यांना परवडला तर ते घेतील आपल्याकडनं. आणि आता आमचे ते मेडिकल बंद करतात. ते गाळ्याची एवढी हाईट आहे ना, तर काहीतरी खेचायला लागतं.